चला, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत योगेंद्र रस. योगेंद्र रस, आता योगेंद्रच्या नावावरूनच आपण ही ट्रिक बघणार आहोत. योग आणि इंद्र, इंद्र म्हणजेच इंद्रदेव. ठीक आहे, तर इंद्रदेवांकडे नाही का एक रस्सी आहे. रस्सी म्हणजे दोरी, जी की रस्सी आहे सोन्याची. सोन्याची म्हणजे स्वर्णभस्म आणि रस्सी म्हणजेच रससिंदूर. ठीक आहे, त्याच्यावर नाही का असे मोती आहेत. मोती म्हणजेच मुक्ताभस्म. ठीक आहे, आणि ही जी दोरी आहे ती दोरी कशाची होती? सोन्याची होती. सोनं म्हणजे सुवर्णभस्म. आता जे इंद्र आहे ना, इंद्रदेवांचं अंग जे आहे ना, तर अंग अंग म्हणजे हे जे अंग असतं ना, तर या अंगावर नाही का कवच आहे. तर कवच हे लोखंडाचं आहे. ठीक आहे, पण ते अंगचं आपण हे केलं, अ पासून अब्रक आणि अंग पासून वंग. ठीक आहे, अब्रक आणि वंग. आणि जे काही जे कवच आहे ना, ते कशाचं आहे? ते लोखंडाचं आहे, म्हणजे लोहभस्माचं आहे. ठीक आहे, तर आपली ट्रिक कशी झाली मग? इंद्रदेवांची जी काही रस्सी आहे, रससिंदूर, त्याच्यावर ती रस्सी सोन्याची आहे म्हणजे स्वर्णभस्म, आणि त्याच्यावर मोती आहेत म्हणजे मुक्ताभस्म. ज्याचं जे काही अंग आहे, अंग म्हणजेच अभ्रक आणि वंग, ते लोखंडाच्या याने बनलेलं आहे, कवचापासून बनलेलं आहे, म्हणून लोहभस्म. ठीक आहे, रससिंदूर एक भाग आणि स्वर्ण, मुक्ता, अभ्रक, वंग, लोह हे सगळे अर्धा भाग घेतला आहे, आणि कुमारी स्वरसामध्ये 3 दिवस मर्दन केलेलं आहे. थँक्यू.